येणाऱ्या 5 मिनिटात आपण बघणार आहोत आतापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। दशक्रिया विधी आवरून परत येत असताना प्रवासी जीप घाटात कोसळली आणि त्यामुळे अपघात झालाय। नाशिकमध्ये ही घटना घडली असून यात 15 जण जखमी झालेत। ठाणगाव इथल्या दशक्रिया विधी आवरून परत राक्षस कुपन गावाकडे येत असताना भारे घाटात जीप कोसळली। जखमींमध्ये काही महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे। जखमींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राज्यातल्या तब्बल 60 IAS अधिकाऱ्यांची एकाच वेळी बदल्या करण्यात आल्या। मुंबईच्या कलेक्टर अश्विनी जोशी, महेश झगडे, औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया अशा अधिकाऱ्यांसह एकूण 60 अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे। युती सरकार सत्तेत आल्यानंतर बहुधा ही पहिलीच मोठी प्रशासकीय उलथापालथ आहे। मुस्लिम धर्मातल्या 3 तलाक पद्धतीने महिलेची कशी वाताहत होते हे सांगणारा व्हिडिओ गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। मात्र त्यानंतर आलेल्या दबावामुळे या महिलेने आपल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे। 4 दिवसांपूर्वी संबंधित महिलेच्या बहिणीला तोंडी तलाक दिला गेला। त्या रागातून आपण 3 तलाक पद्धतीबद्दल उद्विग्न झाल्याचं तिने म्हटलंय। मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली नाही तर आम्ही त्यांना स्वीकारलं असं म्हणत केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय। दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना प्रसाद यांनी हे वक्तव्य केलंय। त्यांना सध्याच्या सरकारचं धोरण सर्व समाजाला सामावून घेणारा आहे का असा प्रश्न विचारला होता। त्यावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। हुंड्यामुळे वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा होऊ नये म्हणून शीतल बायाळ या तरुणीनं आत्महत्या केली। मात्र शीतलवर जी वेळ ओढवली ती कोणत्याही इतर तरुणींवर ओढवू नये यासाठी ABP माझानं औरंगाबादेत हुंडाविरोधी परिषदेचं आयोजन केलं। या परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार मांडले। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यावरण खात्यानं हिरवा कंदील दिलाय। 2019 पर्यंत याचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। या विमानतळासाठी सिडकोनं 250 एकर जागा दिली आहे। त्यामुळे लवकरच नवी मुंबईच्या रहिवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करता येणार आहे। राज्य आणि राष्ट्रीय हायवे लगतच्या 500 मीटर अंतरात दारू विक्री बंदीमुळे राज्य सरकारला मिळणारा अधिभार कमी झालाय। त्याचं नुकसान आता पेट्रोलमधून वसूल केले जाणार आहे। कालपासून पेट्रोलच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली आहे आणि त्या वाढीमागे दारूबंदीमुळे झालेलं नुकसान असल्याचं कळतंय। मुंबईच्या गिरण गावातील 195 BDD चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। पुनर्विकास करताना 68% जमीन ही चाळकऱ्यांच्या घरासाठी असेल तर केवळ 32% जमीन ही विक्री केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। दरम्यान भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आणि कार्यकर्त्यांना वरळी पोलिसांनी अटक केली आहे। देशात वाघांच्या संरक्षणासाठी व्याघ्र अभयारण्य बनवण्यात आली। याच धर्तीवर आता गोहत्या रोखण्यासाठी गो अभयारण्य बनवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली आहे। शेतकऱ्यांवरील भाकड गायींचा भार कमी करण्यासाठी हे गो अभयारण्य बनवण्यात येणार असल्याची माहिती अहिर यांनी दिली आहे। भारतीय दिव्यांग संघटना आणि इंडिया डेफ सोसायटीतल्या दिव्यांग व्यक्तींनी आपल्या मागण्यांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या घरासमोर आंदोलन केलं। वांद्र्यातील या संस्थेला सरकार अनुदान देतं, मात्र मिळणारं अनुदान आणि दिल्या जाणाऱ्या नोकऱ्या यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत त्यांच्या CBI चौकशीची मागणी करण्यात येते आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शहापूरच्या 3 शेतकऱ्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे। अटकेनंतरही शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गाला असलेला विरोध कायम असून 26 एप्रिलला शहापुरात राज्यव्यापी चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे। पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी म्हणजेच राजगडवर चिंतन बैठक आयोजित केली, ज्याला स्वतः राज ठाकरे उपस्थित नव्हते। गेल्या अनेक निवडणुकीत मनसेला स्वीकारावा लागलेला पराभव आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला ठोकलेला रामराम या सर्व बाबींवर या बैठकीत चिंतन मनन करण्यात आलं।
नाफेडकडून होणाऱ्या तूर खरेदीचा कालचा शेवटचा दिवस होता. मात्र लाखो क्विंटल वजनाच्या तुरीची अद्यापही खरेदी झाली नाहीये. त्यामुळे 4 दिवसांपासून तूर विक्रीसाठी बाजारात मुक्काम ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. आमदार निवासातील बलात्कार प्रकरणातील पीडितेनं गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी दिली आहे. पीडित मुलगी सध्या नैराश्यात असून आरोपींच्या ओळखीतल्या लोकांकडून पीडितेच्या कुटुंबियांवर दबाव आणला जातोय, तशी तक्रार कुटुंबियांनी महिला आयोगाकडे केली आहे. राज्यातल्या महामार्गांवरील दारूची बंद झालेली दुकानं आता गावात शिरकाव करू लागली आहेत. नाशिकच्या सटाण्यातल्या मळगाव इथल्या सरकारी दारू दुकानाची तोडफोड करून पेटवून देण्यात आली. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीलाही महिलांनी हुसकावून लावलं. नोटाबंदीनंतर ज्या कर्जदारांनी जाणून बुजून कर्जाचे हप्ते थकवले, हे त्या कर्जदारासाठी भविष्यात मोठी अडचण ठरू शकतं. कारण कर्जाचे हप्ते थकवणाऱ्यांचं क्रेडिट रेटिंग कमी होतं. त्यामुळे भविष्यात जे कर्ज काढण्यासाठी पत कमी होते, अशी माहिती स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हचे प्रकल्प प्रबंधक पराग निकस यांनी दिली आहे.